नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरीन वायूची गळती, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 40 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. कणकवलीतील केळीच्या वखारीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड, केमिकलचा वापर करून फळे पिकवली जात असल्याच्या संशयावरून तपासणी. जळगावात कायदेविषयक सल्ला शिबिरांचा शुभारंभ, 800हून अधिक नागरिकांचा सहभाग. नांदेड जिल्ह्यात असलेल्या विचित्र वातावरणाचा पिकांना फटका, सोयाबीन, मूग, उडीद आणि तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हैराण. बुलढाण्यातील चिखली येथे पिस्तलसह आरोपी अटकेत, ईश्वर प्रकाश धनवटे असं 25 वर्षीय आरोपीचं नाव. वर्धा पोलिसांच्या वतीने ठिकठिकाणी नाकेबंदी करत वाहनांची झाडाझडती, अल्पवयीन वाहन चालक तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातही तपासण्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.